मित्रांनो, कारगिल वॉरबद्दल आपण बोलू तेवढं कमी आहे. या युद्धामध्ये पराक्रम गाजवलेले सर्व अधिकारी आणि सैनिक यांचा प्रत्येक भारतीय नागरिक हा ऋणीच आहे आणि ऋणीच राहिलं पाहिजे. कॅप्टन बत्रा कॅप्टन बत्रा हे तसं पाहिलं तर कॅप्टन पदाच्या खालच्या रँकवर होते. युद्ध सुरू झाल्यावर त्यांनी जो काही एक एक चौक्या सर करत ते पुढे सरकत होते आणि तिथंच त्यांना एक स्टार वाढवला गेला आणि कॅप्टन बनवलं गेलं. असा बहुमान मिळालेला हा जांबाज सैनिक. पहा मित्रांनो, कारगिल, द्रास, लेह, लडाख, आपण फक्त ही नावं जाणतो. भौगोलिक परिस्थिती खूप कमी लोकांना माहीत असते. किती प्रतिकूल हवामान असतं तिथं, बर्फ किती पडत असतो, लोएस्ट टेम्परेचर, आणि अशा संघर्षमय जीवनात आपले सैनिक लढाई खेळत होते. लढावं लागलं त्यांना. नेबरिंग कंट्री कंपेल्स अस फॉर सच ए वॉर. अर्थात इंडियन आर्मी इज नॉट अ वीक आर्मी, इट इज व्हेरी स्ट्रॉंग आर्मी इन द वर्ल्ड. खूप मोठ्या शक्तीनिशी इथला प्रत्येक सैनिक हा या भारत मातेच्या प्रेमाने भारावून गेलेला असतो आणि आपल्या या भारत देशाच्या मातीसाठी आपला जीवसुद्धा देण्यासाठी तो कधीही मागं पुढं बघत नाही. ही आपल्या आर्मीची ख्याती आहे. मेहर सिंग, कॅप्टन बत्रा पराक्रम करत करत पुढे कूच करत होते आणि एक एक उंचीवरच्या चौक्या पाकिस्तान हस्तगत करू इच्छित होता. काही चौक्या त्याच्या ताब्यात गेल्या होत्या. आणि मित्रांनो, जेव्हा जेव्हा या सीमांचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा उंचीवरच्या चौक्या जर आपण गमावून बसलो तर आपल्या देशाची वाट लागते, सीमांची वाट लागते. शत्रू तुमचा जर उंचावर असेल तर त्याच्या मनात येईल तेव्हा हवं त्याला तो दुर्बिणीसहित ज्या मशीन गन्स आहेत त्याच्यातनं टिपू शकतो आणि घुसखोरांना वाट करून देऊ शकतो. अतिशय धोकादायक असते ही स्थिती. कोणत्याही राष्ट्रासाठी उंचीवरच्या चौक्या या आपल्या ताब्यातच पाहिजेत. म्हणूनच तुम्ही कुठलेही गड किल्ले वगैरे पहा, म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले सगळे गड जर पाहाल तर तिथं तिथं तोफखान्याची व्यवस्था किती उंचावर केलेली होती हे आजही तुमच्या लक्षात येईल. किल्ल्याला कोणत्या कोणत्या दिशेने शत्रू येऊ शकतो त्या अनुसार सगळी व्यवस्था केलेली आजही दिसते. एक रणनीती असते, त्याचा हा महत्त्वाचा भाग आहे. मित्रांनो, मेहर सिंग हा अशाच तोलोलिंग हे शिखर सर करण्यासाठी, तिथली चौकी ताब्यात घेण्यासाठी जी काही बटालियन पुढे सरकत होती त्या बटालियनचा मेहर सिंग हे एक हिस्सा होते. अतिशय जांबाजपणे त्यांनी सुद्धा प्रखरपणे गेले अनेक दिवस या युद्धात सहभाग नोंदवलेला, योगदान दिलेलं अतिशय जांबाज सैनिक. आणि बत्रा सर हे कॅप्टन झालेले आणि त्यांच्या आधिपत्याखाली पुढे पुढे सरकणाऱ्या सैनिकांमध्ये मेहर सिंग होते. मित्रांनो, पिक्चरमध्ये गोळ्या लागणं, ग्रेनेड फुटणं, बॉम्ब फुटणं हे बघतो आपण. 3 तासाचा तमाशा असतो तो. स्क्रिप्टप्रमाणे, पटकथेप्रमाणे तेच घडणार तिथं. अगदी 50-60 बॉम्ब तिथे पडत असतील तरी त्यातून पण पळत पळत जाऊन हिरो त्या विलनचा खात्मा करणं. पण हे सगळं पडद्यावर बघणं वेगळं आणि तशा परिस्थितीत जगणं, तसा लढा देणं आणि त्यावेळेस कधीही खचून न जाता मृत्यूला अगदी धीराने सामोरं जात जात शत्रूचा नायनाट करायचं ठरवून पुढं सरकत राहणं, ह्याच्यासाठी जिगर लागते, जिगर. इथं थोडीशी ठेच लागली, पाय मुरगळला तर रडत 2-2, 3-3 दिवस घरात बसणारी माणसं मी सिव्हिलियन बघतो.
पण तिथे हा स्कोप नाही आहे. तुम्ही कुठे पुढे सरकताय, तुम्हाला काय लागलं, तर फक्त हेल्मेटमध्ये जी फर्स्ट एडची किट असते त्यांच्याकडं, त्याच्यात फर्स्ट एड देऊन भागलं तर ठीक आणि पुढे सरकत राहायचं आहे. खूपच मोठी इंजुरी झाली, हातपाय तुटलाय, स्प्लेंडर्स घुसली आहेत, चालणं मुश्किल आहे, मग इतर लोक अडचणीत येऊ नयेत म्हणून आडोसा पकडायचा आणि अंधारात सरकत सरकत सरपटत बेस कॅम्पपर्यंत पोचायचे. हे युद्धात ठरलेलं असतं. मेहर सिंग यांना असाच ग्रेनेडचे 2 स्प्लेंडर डाव्या हातावर जोरात मारा झाला. एकतर टेम्परेचर खूप खाली गेलेलं, बर्फच बर्फ सगळीकडं. या थंड हवामानात त्यांना नक्की कळेना की काय झाले नक्की, पण रक्त वाहू लागलं. तसा त्यांनी आपल्या डाव्या हाताला हात लावून बघितला तर त्यांचा इथून हात सगळा लुळा पडला होता, जवळपास तुकडाच झाला होता असं म्हटलं तरी चालेल. प्रचंड वेदना होत होत्या आणि मेहर सिंगना शेजारच्या आपल्या सैनिकाला सांगावं लागलं की कुछ तो करो, फर्स्ट एड दे दो, आणि फायरिंग चालू ठेवलं एका हाताने. ही असते एका जिगरबाज सैनिकाची खेळी. मला लागलंय म्हणून मग मी आता पुढे येत नाही असं नसतं, तरी तो लढत असतो. सहकाऱ्यांना पण काही त्रास होऊ नये ही काळजी घेत असतो. पण असह्य वेदना झाल्याने त्यांना कमांडिंग ऑफिसरचा आदेश झाला की आपको लौटना पडेगा. आता युद्ध तर चालू आहे, शत्रू उंचावर आहे, जास्त हालचाल झाली, 2-4 गोलियां काफ़ी होती है, वही की वही मौत हो सकती है. रक्त तर वाहत आहे. रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला, हात बांधण्याचा प्रयत्न केला, प्रचंड वेदना. तात्पुरती इंजेक्शन्स देऊन त्या वेदना थोड्याशा त्यांना कमी जाणवतील अशी व्यवस्था करून एक सैनिक सोबत घेऊन मेहर सिंग आपल्या दुसऱ्या साथीदारांकडे खाली निघाले, सरपटत सरपटत. मित्रांनो, अंधारातच सरपटायचं आहे, आणि जर पुन्हा उजेड झाला तर मात्र काही खैर नाही. उजेड झाला की असा काही आडोसा मिळाला पाहिजे की वरनं आपण दिसलो नाही पाहिजे, कारण एकामुळं अजून 10-20 सैनिक मरू शकतात. ही जाण ठेवत ठेवत आगेकूच चालू असते. तर हे मेहर सिंग, डावा हात त्यांनी कारगिल युद्धात गमावला, पण आजही तुम्ही त्यांना जेव्हा भेटाल तेव्हा चेहऱ्यावर असा लवलेशसुद्धा नसतो की मला एक हात नाही आहे. दंडापासून त्यांचा हात सर्जरीने कापावा लागला आहे. मित्रांनो, तुम्ही कुठे प्रवासात गेलात आणि तुम्हाला अशी कोणी अपंग व्यक्ती जर दिसली तर सद्भावना आणि त्यांची सोय कशी करता येईल इतकं नक्की बघा, आणि जमलंच तर थोडासा कानोसा घ्या की एखाद्या व्यक्तीचं अपंगत्व जन्मतःच आहे का त्याच्या व्यक्तिमत्वावरनं तो कुठल्या ॲक्शनमधला फौजी आहे असं समजतंय का बघा. आणि जर ॲक्शनमधले फौजी असतील ना तर तहे दिल से सॅल्यूट करायला विसरू नका. आणि त्यांना कुठे इच्छित स्थळी जायचं आहे तिथपर्यंत तुम्ही जर जाणार असाल तर नक्की होईल तेवढी त्यांना मदत करा. जी काही त्यांना मदत लागेल ती मदत करा. मदत मागत नसतात फौजी, सेल्फ सफिशिएंट असतात. चाहे हाथ टूटे या पैर टूटे, लेकिन उनका जीने का जज्बा बहुत ही स्ट्रॉन्ग रहता है. आय नो इट व्हेरी वेल. मित्रांनो, एक फौजीचा मुलगा म्हणून मी ही जागरूकता निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. काय असते यांची जिंदगी, काय असतं युद्ध म्हणजे. युद्धात स्प्लेंडर्स तुमच्या हातात घुसणं, पायात घुसणं म्हणजे नक्की काय, व्हॉट इज एक्झॅक्टली मीन्ड बाय स्प्लेंडर्स. मित्रांनो, ग्रेनेड्स वगैरे, बॉम्ब वगैरे जेव्हा फुटतात तेव्हा त्याचे इतक्या स्पीडमध्ये त्याचे काही छर्रे, त्याचे काही बारीक सारीक लोखंडी अवशेष असतात तो बॉम्ब बनवताना वापरलेले, ते इतक्या स्पीडमध्ये घुसतात की तुमचा हात वगैरे सुद्धा तुटू शकतो, डोकंसुद्धा उडू शकतं जर तुमच्या खांद्याच्या आसपास जर ग्रेनेड फुटला. हे इतकं सोपं नाही आहे मित्रांनो. आणि म्हणूनच आय एम प्राऊड ऑफ माय इंडियन आर्मी अँड आय एम प्राऊड ऑफ एव्हरी सोल्जर अँड एव्हरी ऑफिसर ऑफ आवर इंडियन आर्मी. जय हिंद, जय भारत. मेहर सिंह जी को प्रवी का कड़क सैल्यूट.